हाय नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आजचा व्हिडिओ असा आहे की सध्या खूप ट्रेंडिंग असलेला एक ब्लाऊज व्हायरल होत आहे, जो म्हणजे व्ही नेक आणि डिझायनर ब्लाऊजवरती व्ही नेक खूप सुंदर दिसतो। त्यात स्लीवलेस ब्लाऊज असेल तर तो आणखी छान दिसतो। तर त्याचंच आज आपण कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्हीही एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्किप न करता बघाल तर तुम्हाला सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी क्लिअर होतील। आणि हो, आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे, सो जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी अगोदरचे जर व्हिडिओ बघितले तर एखाद्या व्हिडिओमध्ये काही गोष्ट स्किप केलेली असते तर ती दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेली असते। त्यामुळे जर बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहाल तर तुम्हाला आणखी छान आपल्या चॅनलमधून नवीन काहीतरी शिकायला मिळेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे पेपर घेतला आहे। तुम्ही सगळ्या नवीन शिकणाऱ्या असतात म्हणून मी तुम्हाला इथे पेपरवरती ड्राफ्टिंग करून दाखवते। जे काही मेजरमेंट आहे मी तुम्हाला स्क्रीनवर देते। ब्लाऊजची उंचीमध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे। आता ॲक्च्युली साईज आपली 36 आहे, तरी पण कस्टमरनी स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे आणि जास्त ओपन ठेवायचा म्हणून उंची कमी घेतलेली आहे, पण नंतर मी ती वाढवलेली आहे, मला थोडा डाऊट वाटला म्हणून। तर इथे 12.5 तयार उंची होती, 13.5 उंचीवरती मार्क केलेला आहे। आता 38 छातीपर्यंत गळारुंदी कंपल्सरी 2.5 इंचच घ्यायची आहे। फ्रंट आणि बॅक दोन्ही व्ही असतील तरीसुद्धा। त्याच्या पुढच्या मेजरमेंटसाठी मी लवकरच एक नवीन व्हिडिओ शेअर करेल। त्यानंतर तुम्हाला तयार शोल्डर पट्टी जितकी हवी आहे त्यामध्ये तुम्हाला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आणि शोल्डरसाठी मार्किंग करायचे। तर मी इथे साधारणतः 2.5 इंच गळारुंदी आणि पुढे 1.5 इंच शोल्डर पट्टीसाठी, म्हणजे 1 इंच शोल्डर पट्टी आणि अर्धा इंच किंवा 1.5 इंच, जर तुम्ही स्लीव्ज लावणार असाल तर 1.5 इंच घ्या, असं हे मी मार्किंग केलं। त्यानंतर पुढे मुंढ्याचं मार्किंग करायचं आहे आपल्याला। तर शोल्डरपासून मी 5.5 इंचावर मुंढा घेतलेला आहे। ओके, आता हे पण तुम्हाला मुंढा राऊंडवरती कॅल्क्युलेट करायचं असतं। आता मी 36साठी आपण स्लीव्स लावण्यासाठी 5.5च मुंढा घेतो, पण आता इथे शोल्डर कमी झालेला आहे त्यामुळे मुंढा हा वाढणार आहे, तर तो आपण चेक करून घ्यायचा आहे। तर मी मुंढा जिथे मार्क केला त्यावर छातीची लाईन आखली आणि शोल्डरपासून छातीच्या लाईनपर्यंत मुंड्याची उंचीची लाईन टाकली। त्यानंतर आपल्याला 1.25 इंचावरती पाठीमागच्या मुंढाला मार्क करायचं आहे आणि छातीचा चौथा भाग पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच असं हे मार्क करून घ्यायचं आहे। तर मी काय केलं, छातीचा चौथा भाग टाकला आणि पाठीमागच्या मुंढ्याला छान असा कर्वचा आकार देऊन घेतला, कारण मी चेक करणार आहे अगोदर की मुंढा आपला किती येतोय। तर वरती मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि मी चेक केला मुंढा, तर हा येतोय 8.5 इंच। ओके, तर ह्या केसमध्ये आपला मुंढा जो आहे तो 16 आहे, तर पाठीमागचा भाग अर्धा इंच जास्त येतोय। तर बऱ्याचदा तुम्हाला जर लूज हवं असेल तर तुम्ही तेवढं ठेवू शकता, आणि लूज नसेल हवं तर परफेक्ट करण्यासाठी तुम्ही 1/2 इंच अजून मुंढ्याची उंची कमी करायची आहे। तर मी हा आहे तसाच ठेवलेला आहे तो, आणि नंतर घातल्यानंतर कस्टमरला सुद्धा अनकम्फर्टेबल झालं तर आपण थोडीशी स्टिच टाकून देऊ शकतो। ओके, त्यानंतर मी कमरेचं मार्किंग करते। कमरेचा चौथा भाग पुढे 1 इंच बॅक साईडचा टक्स आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन। छातीमध्ये पण आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत आहोत। तर अशा प्रकारे हे आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग पूर्ण तयार झालेलं आहे। हे भाग मी जोडून घेतले, फिटिंग लाईन आणि मार्जिन लाईन। त्यानंतर तुम्हाला गळा जितका हवा आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस करून गळ्याची उंची मार्क करायची आणि वरती गळारुंदी 2.5 इंच आणि खाली उंची टाकल्यानंतर हा सरळ व्ही आकार मार्क करायचा आहे। कुठल्याही प्रकारचा याला वेगळा शेप द्यायचा नाही, व्ही म्हणजे प्रॉपर व्ही। हे झालेलं आहे आपलं बॅक साईडचं ड्राफ्टिंग। आता हे मी कट करून घेते। कट केल्यानंतर पेपरवरतीच हे पुन्हा आहे असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। मुंढा, शोल्डर आणि उंची, छातीची लाईन, कमरेची लाईन नाही टाकली तरी चालणार आहे, कारण आपण टक्स घेणार आहोत त्यामुळे आपल्याला पुढे मार्जिन वाढवायचं आहे। गळारुंदीवर मार्क केलं मी, मुंढा वाढवला, छातीचं मार्किंग केलं, मार्जिनचं मार्किंग केलं। आता पुढच्या बाजूला मी इथे स्वीट हार्ट नेक टाकते। तर उंचीमध्ये अर्धा इंच प्लस केलं आणि गळारुंदी जी आहे ती जवळजवळ 2.25 इंच घेतली, कारण
गळा ब्रॉड आहे आणि तो जास्त छान दिसतो स्वीट हार्ट नेक. आणि वरती 2.5 इंचाला मी चौकोन तयार करून घेतला. त्यानंतर गळा उंची टाकली, त्याच्या बॉटमपासून 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि त्याच्या बाहेर 1/2 इंचावर एक मार्किंग केलं आणि तिथून हा क्रॉस गळ्याच्या बॉटमला हे केला, जॉईन केला आणि पुन्हा वरती शोल्डरला मी तो क्रॉस जॉईन केला 2.5 इंच रुंदीवरती. अशा प्रकारे हा स्वीट हार्ट नेक तयार झाला आहे. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे. तर ह्या केसमध्ये छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचावरती मी टक्स पॉईंटला मार्क केलेला आहे आणि उंचीला आणि रुंदीला 3.5 इंचावर मार्क केलं आहे. आता ब्लाऊजची जी तयार उंची म्हणजे बॅक साईडची जी तयार उंची आहे त्यापेक्षा आपल्याला 1 इंच पुढच्या बाजूला जास्त ठेवायची असते उंची. तर मी ते मार्क करून घेतलं. त्यानंतर आपण जी 3.5 इंच मधला टक्स टाकला होता, म्हणजे मधल्या टक्सची उंची टाकली होती आडवी, त्याच्यातून आपण अर्धा इंच वजा करून 3 इंचावर बॉटमला मार्क केलेलं आहे. आणि आता ही क्रॉस लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे. त्यानंतर मुंड्यामध्ये आपल्याला शोल्डरपासून 5.5 इंचावरती मार्क करायचं आणि ते प्रिन्सेसला जो आपल्याला टक्स घ्यायचा आहे आर्महोलमध्ये तो तिथे मार्क करायचा. त्यानंतर आता हा स्लीवलेस असल्यामुळे प्रिन्सेस कट आहे. तर आपण काय करूयात, पुढच्या मुंड्याला साधारणतः 1/2 इंचावरतीच आतमध्ये खोली देऊया, जेणेकरून स्लीवलेस दिसताना जास्त तो ओपन नाही दिसत आर्महोल. आपण रेग्युलरली 1/2 इंच देतो कारण स्लीव्समध्ये घोळ येऊ नये म्हणून, पण स्लीव्स असल्यानंतर घोळ येऊ नये म्हणून, पण स्लीवलेसमध्ये आपण अगदी नाही दिला तरीसुद्धा चालतो, पण 1/2 इंच देऊयात. त्यानंतर मी ते 5.5 इंचावर मार्क केलं आहे, ते मी टक्स पॉईंटला जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला जो टक्स आहे तो 36 छातीसाठी मी 2.5 इंचाचा घेतलेला आहे आणि हा प्रत्येक छातीसाठी बदलतो. तर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघा इथून पुढे, म्हणजे प्रत्येक छातीसाठी कुठला टक्स किती मापाचा घेतला जातो हे सगळं तुम्हाला इन डिटेलमध्ये समजेल. त्यानंतर आपण मुंढ्यामध्ये घोळ येऊ नये म्हणून 1 इंचाचा टक्स घेणार आहोत. तर मी जे मार्किंग केलेलं आहे 5.5 इंचावर, त्याच्या दोन्ही बाजूला अर्धा इंचावर मार्किंग केले. हा टक्स तुम्ही 1/2 इंचाचा पण घेऊ शकता. त्यानंतर टक्स पॉईंटपासून मुंढ्यापर्यंत जी लाईन आहे त्याचा मी मध्य काढला आणि त्या मध्यावरती हे जे दोन्ही साईडला मार्किंग केलेले टक्स आहेत ते मी जोडून घेतलेले आहेत. त्यानंतर मध्य आणि ह्या लाईनचा काढलेला मध्य, त्यावरती आपल्याला छान एक प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा आहे, थोडासा 1/2 इंच बाहेर घेऊन. व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं तुम्ही ॲज युज्युअल जर प्रॉपर मेंटेन केलं तर खूप छान तुमचा ब्लाऊज फिटिंगला बसेल. त्यानंतर मी काय केलं, तो जो पार्ट आहे तो ह्या साईडच्या टक्सलासुद्धा सरळ जोडला आणि त्या साईडच्या टक्सलासुद्धा सरळ जोडला आणि त्यानंतर मुंढा मोजून घेतलेला आहे. तर 1 इंच टक्स वजा करून आपल्याला मुंढा मोजायचा आहे आणि तो पुढचा 8 यायला हवा आहे आपल्याला. तर तो मी व्यवस्थित मार्क करणार आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला थोडंसं मुंढ्यामध्ये मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर टक्स जो आहे आपला टक्स पॉईंट, त्याच्या खाली ज्या लाईन्स आहेत त्यातली क्रॉस लाईन आहे त्या लाईनला आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचं आणि खाली प्रिन्सेसचा आकार देऊन घ्यायचा. 1.5 इंचावरती सरळ मार्क केलेला आहे मी, जेणेकरून तुमचा टक्स हा खूप छान येतो आणि पफ खूप मस्त क्रिएट होतो. जो आपला हुक आहे पट्टीकडचा टक्सची लाईन आहे ती लाईन मी मोजून घेणार आहे आणि ती ह्या कर्वला जेवढी आहे तेवढं मार्क करणार आहे मोजून. कारण काय होतं, कमी जास्त होते आणि मग नंतर आपला टक्स पूर्ण बिघडून जातो आणि ब्लाऊज फिटिंगला अजिबात परफेक्ट बसत नाही. आता कमरेचं मार्किंग हुक आहे पट्टीकडून आपण 3 इंचावर मार्किंग केलेलं आहे. टक्स वजा करायचा आणि टक्सच्या पुढे 3 इंचाच्या पुढे मार्किंग करायचं आहे आपल्याला कमरेचं. 28 होती कंबर, त्याचा चौथा भाग 7 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि हे आता साईड पार्ट्स जोडून घ्यायचे. आता जो बॅक साईडचा पार्ट आहे त्यामधून आपण 1 इंच पुढच्या भागाला उंची वाढवलेली आहे, तर ती आपल्याला इथे मॅनेज करायची साईड पार्टमध्ये.
तर मी बघा ती बरोबर फिटिंग लाईनला ठेवलेली आहे आणि जिथे येत आहे तिथे मी मार्क केलं आणि आपण टक्स जो आहे तिथे मार्क करून घेतलेला आहे, तिथून हा पार्ट जोडून घ्यायचा. म्हणजे तुम्ही स्टिचिंग केल्यानंतर ब्लाऊज कुठेही तुम्हाला कमी जास्त होणार नाही. प्रत्येक हा आपण मार्किंग करूनच कट करणार आहोत. आता आपलं ड्राफ्टिंग तर झालेलं आहे. याला तुम्हाला स्लीव्ज जर जोडायच्या असतील ना, तर तुम्ही डिरेक्टली आपले ह्या आधीचे व्हिडिओ रेफर करून ॲज युजल स्लीव्ज घ्यायच्या आहेत. कटिंग करून घेतोय. जसं व्हिडिओमध्ये दाखवले ते पार्ट व्यवस्थित कट करायचे. कटिंग झालेलं आहे प्रॉपर. आता एक काम करायचं, आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचा की साईड पार्ट जो आहे बॅकचा आणि फ्रंटचा ओके आहे का. आता इथे जो पुढचा मुंडा आहे त्याला एकदम व्यवस्थित आकार यावा आणि जो 5 इंच आपण डिफरन्स आलेला आहे ना, तो आपल्याला प्रॉपर भरून काढायचा आहे. तर इथे तुम्ही पहा तुम्ही मी दाखवलं आहे की तो इतका छान शेप दिसत नाही फ्रंट साईडचा. तो दिसण्यासाठी काय करायचं, तर साधारणतः फिटिंग लाईनला 5 इंचावर मार्किंग करायचं. फिटिंग लाईन बघा व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे. 5 इंचावर मार्किंग करून ती सरळ लाईन आखायची आणि इथे थोडासा आपल्याला कर्व शेप प्रॉपर मुंड्याचा आकार द्यायचा आहे आणि तो भाग कट करून घ्यायचा. याने काय होणार आहे, तुमचा जो 5 इंच तिथे डिफरन्स येत होता तो सुद्धा वजा होतोय आणि आता तुमच्या मुंड्याचा आकार बघा किती छान आणि सरळ आलेला आहे. जेव्हा खालचा टक्स पण जोडला जाणार तेव्हा तो इतका सुंदर मुंड्याचा आकार येतो. तुम्ही स्टिच केल्यानंतर व्हिडिओ बघालच, त्यामध्ये लक्षात येईल. आणि आता आपण परत एकदा मुंडा मोजून चेक करू, तर तो बघा तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे. आपण अगोदर पण मोजला टक्स वजा करून, तर तो 7.5 येत होता आणि आता बरोबर 8 इंच येतोय. आता गळा कट करते. हे झालेलं आहे आपलं ड्राफ्टिंग. आता हे केलेलं ड्राफ्टिंग मी प्रॉपर अस्तरवरती उतरवणार आहे. म्हणजेच काय, तर अस्तरवरती कट करून घेणार आहे. आता ह्या केसमध्ये मी काय केलं, तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मला असं वाटलं की उंची कमी होती आहे, तर मी काय केलं, बॅक साईडला 1 इंच उंची वाढवली आहे आणि त्याचप्रमाणे फ्रंट साईडला सुद्धा 1-1 इंच उंची वाढवलेली आहे, फक्त बॉटम पार्टची. आणि आहे तसं ड्राफ्ट केलं. आणि जो आपला टक्स आपण जोडणार आहोत प्रिन्सेसचा, त्याच्या बाजूला आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे. आणि हो काय पट्टीला आपल्याला फ्रंट ओपन असेल तर शिलाई मार्जिन फ्रंट साईडला वाढवायचं, बॅक ओपन असेल तर शिलाई मार्जिन बॅक साईडला वाढवायचं. अशा पद्धतीने मी मार्किंग करून हे मी कट करून घेतलेलं आहे. फॅब्रिकसुद्धा मी कट केलं. कुठे कुठे फॅब्रिक मला थोडंसं कमी पडलं, तर ते फॅब्रिक मी जॉईंट दिलेलं आहे तिथे उंची वाढवल्यामुळे. आता इथे कटिंग करताना मी लागलीच इथे अस्तरच्या क्रॉस पट्ट्या कट करून घेतल्या, जशा आपण पायपिंगला कट करतो. कारण आपल्याला आर्महोलला पट्टी लावायची आहे. कटिंग तयार झालेलं आहे. आता आपण मशीनवरती स्टिचिंगला जाऊयात. स्टिचिंग करताना काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या लक्षात ठेवायच्या. इथे मी काय करते, उलट्या साईडला अस्तर ठेवणार आहे. जो आपला प्रिन्सेसचा साईड भाग आहे त्याला अस्तर व्यवस्थित जोडून घेतलं आहे. त्यानंतर गळ्याचा जो भाग आहे फ्रंट ओपन आहे, त्याच्यामुळे मी काय केलं, सरळ भागावरती अस्तर ठेवलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे स्टिचिंगची. सरळ भागावरती अस्तर ठेवलं आणि गळे जे आहेत त्यांना 5 इंच कव्हर करून टीप टाकून घेतली. दोन्ही भागाला सेम प्रोसेस फॉलो करायची आणि ओपन करून आपल्याला त्याला दाबटीप द्यायची. वरून तुम्हाला हवं तर तुम्ही वरून एक टीप द्या फिनिशिंगची. त्यानंतर मी फक्त हुकाय पट्टी जी आहे त्याचा पार्ट मी जोडून घेतला बस. आणि हे आता मी दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत, हे मी बाजूला ठेवून देते. आता बॅक पार्ट घेतला आहे आणि याच्यावरती व्ही आकार मार्क करते, जसा आपण मार्क केला होता सेम. इथे सुद्धा आपल्याला अगोदर अस्तरवरती गळा कट करायचा आहे.
मेन फॅब्रिक सरळ भाग वर ठेवायचा, त्यावर अस्तर ठेवायचं आणि 1/2 इंच मार्जिन कव्हर करून व्ही आकाराला टीप टाकून घ्यायची. मधला भाग कट करून नॉचेस देऊन हे पलटी करायचं आणि जे आपण ओपन केल्यानंतर दाबटीप देतो तशी दाबटीप देऊन घ्यायची. त्यानंतर इथे मी लगेचच बॉटमला पण फिनिशिंग देणार आहे. तुम्हाला कमरपट्टी लावायची असेल तर तुम्ही कमरपट्टी लावा. परत मी जसं आहे तसं पलटी करून ठेवलं आहे आणि आता बॉटमला टीप टाकणार आहे 1/2 इंचावरती आणि नॉचेस देऊन हे मधून पलटी करून घेणार आहे. तर हा झाला आपला बॅक पार्ट तयार. आणि आता ह्याला मी गळ्याला पण टीप टाकणार आहे, बॉटमला पण टीप टाकणार आहे, दाब टीप देणार आहे आणि साईडचे पार्ट एक्स्ट्राचे जे काही आहेत ते सगळे जोडून मेन फॅब्रिक कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने व्ही आकार हा पाठीमागचा तयार झाला. सेम असं तुम्ही पुढचाही करू शकता. जो आपण स्वीट हार्ट नेक ठेवला आहे तुम्ही पुढचा घ्या. आता आपण टाकतोय टक्स. तर टक्स टाकताना काय करायचं, दोन्ही भाग समोरासमोर मध्यात फोल्ड करायचे, 1.5 इंच भाग सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर मध्ये जो भाग उरेल त्याला मध्ये फोल्ड करायचं, म्हणजे त्याचा सेंटर काढायचा, असा दोन्ही बाजूला मार्क करायचं आहे आणि आपल्याला 1/2 इंचाचा टक्स टाकून उंची साधारणतः ब्लाऊजच्या उंचीवर डिपेंड असते, 5 किंवा 4.5 इंच ठेवायची. आता शोल्डर जोडताना आपल्याला काय करायचं, इथे मी इनविजिबल शोल्डर जोडते जेणेकरून आपले शोल्डर इनविजिबल जोडले जातील. तर आपण काय केलं होतं, फ्रंट पार्ट जो आहे त्याला फक्त आपण हुक आय पट्टीच्या बाजूला स्टिच टाकली होती. तर मी फ्रंट पार्ट खाली ठेवला आहे, सरळ बाजूकडे ठेवली आहे आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक उघडलं शोल्डरच्या इकडे. त्यानंतर त्याच्यामध्ये बॅक पार्ट ठेवला आणि अस्तर त्यावरती पलटी केलेला आहे, म्हणजे हे आतमध्ये जाईल शिलाई मार्जिन आणि फिनिशिंग उत्तम येते. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला मी करून घेतलेला आहे. सेम शोल्डर जोडून झाले की आपल्याला फ्रंट साईडचा जो पार्ट आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचं मेन फॅब्रिकला, एक्स्ट्रा भाग कट करायचा आणि त्यानंतर त्याला साईड पार्ट जोडायला सुरुवात करायची. आता साईड पार्ट जोडताना हे प्रॉपर टक्स पॉईंटवर आला पाहिजे, कारण आपण दोन्हीही टक्स व्यवस्थित मोजून कुठेही कमी जास्त होणार नाही याकडे लक्ष दिलेलं आहे प्रॉपर. वरच्या बाजूचे टक्स नाही मोजले पण बॉटमच्या बाजूचे टक्स आपण प्रॉपर मोजून घेतलेले, त्यामुळे व्हिडिओमध्ये जर तुम्ही पाहाल तर आपल्याला कुठेही कमी जास्त झालेलं नाही आहे आणि पफसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. आता ह्या केसमध्ये हवं तर तुम्ही हुकाय पट्टी छोटी हवी असेल तर तिथेसुद्धा तुम्ही 1/2 इंचाचा टक्स देऊ शकता. त्यानंतर पुढच्या मुंड्याचा आकार पण किती सुंदर आला आहे, जशा पद्धतीने कटिंग सांगितलं आहे त्या पद्धतीने. असंच दुसऱ्या बाजूलासुद्धा मी प्रिन्सेसचा आकार जोडून घेते आहे. आता जो फ्रंट पार्ट आहे त्याला हुक आणि आयपट्टी रेग्युलर ब्लाऊजप्रमाणे करून घ्यायची आहे. तुम्ही जर बॅक ओपन असेल तर तुम्हाला सिम्पली जसं आपण बॅक ओपन ब्लाऊज स्टिच करतो तसा स्टिच करायचा आहे. इथे तुम्हाला ह्या केसमध्ये स्लीव्ज जर तुम्ही लावणार असाल तर ॲज इट इज जशा आहेत तशा स्लीव्ज जोडून घ्यायच्यात. बॉटमला सुद्धा आपण इथे कमरपट्टी लावून घेणार आहोत, तर 1.5 इंचाची काढायची, एक साईडला फोल्ड करायची आणि जी आपण नेहमी लावतो तशीच लावली आहे. त्यानंतर आता द्यायचं आहे आपल्याला फिनिशिंग मुंढ्याच्या बाजूला. तर ह्या ज्या पट्ट्या तयार केल्या होत्या त्या जोडून घ्यायच्या आणि जोडल्यानंतर एक साईड फोल्ड करायची 1/2 इंचाने, टीप टाकून घ्यायची. त्यानंतर ही पट्टी आपण जशी गळापट्टी जोडतो त्याच पद्धतीने जोडून घ्यायची. आतल्या बाजूला फोल्ड करायची, वरून टीप टाकायची. हवं वरून टीप टाका किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर याला हात शिलाईसुद्धा करू शकता. फक्त याला इस्त्री करायला विसरायचं नाही, इस्त्री केल्यानंतर खूप छान सेटल होते. त्यानंतर आपण आता करूयात फिटिंग. तर इथे मी डायरेक्टली उलट्या बाजूने फिटिंग करते, कारण इकडे मी त्याला ओव्हरलॉक करणार आहे. पण तुम्हाला हवं तर तुम्ही आधी सरळ बाजूवर टीप टाका आणि नंतर पलटी करून मग आतमध्ये तुम्ही फिटिंग करा. त्यानंतर इथून 1.5 इंचावर जे काही मार्जिन आपण घेतलं होतं
त्याच पद्धतीने फिटिंग करायचं आहे. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला व्यवस्थित गळापट्टी जोडून फिटिंग करून घेतलेलं आहे. आणि शेवटी आपल्याला मोजायचं आहे कंबर. तर कंबर जे आहे ते 28 होतं, तर ते प्रॉपर मोजून चेक करायचं. कमी जास्त असेल तर ते ॲडजस्ट करायचं. शक्यतो कमी होत नाही, जास्तच होतं. तर हे 30 झालेलं आहे. तर आपल्याला करायचं आहे 28. तर तुम्ही फिटिंग करताना आता इथे अर्धा इंचावर अजून कमरेला त्याला फिटिंग टाकायची, किंवा बॅक साईडचा जो टक्स आहे तो कदाचित माझा छोटा झाला, त्यामुळे मग हे थोडंसं जास्त झालेलं आहे. तर ते मी नंतर ॲडजस्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा आपला ब्लाऊज व्ही नेक सुंदर असा तयार झालेला आहे. आणि फ्रंट साईडला सुद्धा तुम्ही पाहू शकता, इथे मी कप्स ठेवलेले आहेत. तर कप्स ठेवल्यानंतर सुद्धा याचं फिटिंग खूप छान बसलेलं आहे. आणि स्वीट हार्ट नेक इतका सुंदर दिसतोय तो. आणि ब्लाऊजला जे प्रॉपर फिनिशिंग असायला हवं ते सुद्धा छान आलं आहे. इस्त्री केल्यानंतर हे फिनिशिंग अजून जास्त सोबर दिसतं. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज मी पूर्ण केलेला आहे. आणि हा कस्टमरला प्रचंड आवडलेला आहे ब्लाऊज. तर तुम्हीसुद्धा ट्राय करा. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओज बघायला आवडतील कमेंट करा. आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.